नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामींची आज्ञा का मोडू नये किंवा त्यांच्या आज्ञेचे पालन का करावे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील स्वामी सेवेबद्दल आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडत नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला मिळून जाईल. आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्यावरती आलेल्या संकटांसाठी किंवा एखाद्या कोणत्या तरी इच्छापूर्तीसाठी आपण स्वामींची पारायणे अनुष्ठाने करत असतो, त्यांची सेवा करत असतो. परंतु काय होतं, एखाद्या वेळेस आपल्या मनासारखी म्हणजे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्यासोबत नाही आहेत, स्वामी आपली इच्छा पूर्ण करत नाहीत. म्हणूनच आपल्या मनामध्ये असा विचार येतो, आपण एवढी स्वामी सेवा करूनही स्वामी आपली इच्छापूर्ती का करत नाहीत आणि त्यांच्यावरचा विश्वास आपला कमी होऊ लागतो आणि स्वामी आपल्याला पावत नाहीत याविषयी गैरसमजसुद्धा वाढतो. त्याचप्रमाणे जीवनामध्ये असे काही प्रश्न, अशा काही समस्या निर्माण होतात ज्यावेळी काय निर्णय घ्यावा हे आपल्यालाच समजत नाही आणि अशा वेळेला आपण महाराजांपुढे म्हणजे स्वामींपुढे चिठ्ठ्यांद्वारे कौल घेतो आणि आपला जो काही प्रश्न आहे तो आपण स्वामींना विचारतो. परंतु असे करताना आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे तीच चिठ्ठी आपल्याला स्वामींनी द्यावे असा आपला हट्ट असतो. पण काही वेळेला स्वामींकडून नकारात्मक संकेत आपल्याला मिळत असतो, त्यामुळे आपले मन अतिशय नाराज होते. परंतु स्वामींनी असे उत्तर का दिले आहे हे समजून न घेता आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतो, त्यांच्यावरची श्रद्धा आपली कमी होऊ लागते आणि स्वामींनी दिलेल्या उत्तराला आपण न जुमानता आपल्या मनानेच कार्य करतो आणि आपली ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही आणि यामुळे स्वामींवरचा विश्वासही आपला कमी होऊ लागतो. त्यामुळे अपयशाचा आपल्याला सामना करावा लागतो. आपल्याला असे वाटते की आपण जी इच्छा मागितलेली आहे स्वामींकडे ती स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आपण त्यासाठी हट्ट धरून बसतो. परंतु मला इथे एक सांगायचं आहे, स्वामींवरती तुमचा जर दृढ विश्वास असेल तर स्वामींनी जे काही आपल्यासाठी केलेले आहे ते योग्यच असणार हा विश्वासही आपल्या मनामध्ये असला पाहिजे. स्वामी आपल्यासाठी जे काही करतात ते योग्यच असतं आणि स्वामींना बरोबर माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. त्यामुळे स्वामींनी जर नकारात्मक संकेत जरी दिला असेल तरीसुद्धा आपल्याला तो संकेत योग्यच मानायचा आहे आणि त्याप्रमाणे आपली पावले उचलायची आहेत. त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे आहे. त्यांच्या आज्ञेबाहेर कधीच आपल्याला जायचे नाही, कारण गुरु आज्ञेचे पालन करण्यातच आपले कल्याण असते आणि करता आणि करवता स्वामीच आहेत असे जर आपण म्हणत असेल तर स्वामींवरती पूर्ण विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. आपण हीच चूक करतो की स्वामींवरचा विश्वास कमी करतो, आपली इच्छा पूर्ण न झाल्यास स्वामींना दोष देऊ लागतो. या उलट आपण असे न करता स्वामींवरती पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धेने सर्व सोपवले पाहिजे, कारण आपल्यासाठी स्वामींनी काहीतरी चांगली योजना करून ठेवली असेल. इतकेच की ते आपल्याला त्यावेळी दिसत नाही, पण वेळ आल्यानंतर मात्र स्वामींनी आपल्याला नकारात्मक संकेत का दिलेत आणि आपली इच्छा पूर्ण का नाही झाली याचे उत्तर मात्र मिळते. कारण कसं आहे ना, कधी कधी आपल्या योजना आपले आयुष्य उद्ध्वस्त करून टाकण्याआधीच स्वामी त्या योजना उद्ध्वस्त करून टाकत असतात आणि हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि म्हणूनच आपल्याला असे वाटते की स्वामी आपल्याला पावत नाहीत आणि माझ्याच इच्छा स्वामी पूर्ण का करत नाहीत, कारण स्वामी आपले कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाहीत. आपल्या भक्तांसाठी जे योग्य आहे तेच करत असतात. स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे हे किती महत्त्वाचे आहे याचे संदर्भ स्वामी चरित्र सारामृतामध्ये पाहायला मिळतात. तर स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय 20 यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे की स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपले नशीब कसे बदलते हे सुद्धा सांगितलेले आहे. एक गृहस्थ स्वामींकडे काहीतरी मागण्यासाठी आला होता आणि त्यामध्ये स्वामींनी त्याला सांगितले, 5 फकीरांना जेवू घाल, तुझी मनोकामना पूर्ण होईल. त्याने तसे केले आणि 5 फकीरांना जेवू घातले. त्यानंतर स्वामींनी त्याला सांगितले की त्यांच्या ताटावरती जे उष्टे अन्न आहे ते तू खा. परंतु त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि या अपवित्र फकीरांच्या ताटातील उष्टे अन्न मी कसे काय खाऊ असा संशय त्याच्या मनामध्ये निर्माण झाला.
त्याच वेळेला स्वामींना असे कळले की माझ्या आज्ञेचे पालन करत नाही हा माझा खरा भक्त नाही। आणि त्याचबरोबर दुसरा एक दारिद्र्यपीडित गृहस्थ तिथे आला। स्वामींनी त्याला त्या फकीरांच्या ताटातील उष्टे अन्न खाण्याचा सल्ला दिला। त्याचे मन संशय न होता त्याने स्वामींच्या आज्ञेचे पालन केले आणि तो ताटावरती निशंक होऊन बसला। त्याचबरोबर स्वामींनी त्याला सांगितले, तू मुंबईला जा, तुला धनप्राप्ती होईल। त्याने तसेच केले। तो मुंबईला गेला आणि त्याच्यावर स्वामी कृपा झाली। अपरंपार प्रचंड धन त्याला मिळाले आणि त्याने स्वामींचे मनोमन आभार मानले आणि स्वामींची मनापासून सेवा केली। यावरून आपल्याला असे पाहायला मिळते की स्वामींच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट नाही। स्वतः काळसुद्धा त्यांच्या समोर नम्र असतो आणि हे आपल्याला तारक मंत्राच्या ओवीमधून पाहायला मिळते। म्हणून स्वामींची आज्ञा कधीही मोडू नये। ते जे काही करत असतात ते आपल्या भल्यासाठीच असते। त्यामुळे त्यांच्यावरती शंका न घेता, त्यांच्यावरती अविश्वास न दाखवता आपल्याला आपले काम करत राहिले पाहिजे आणि स्वामींच्या इच्छेनेच सर्व काही होत असतं। त्यांच्या इच्छेच्या विरोधात कोणतीही गोष्ट नाही आहे। त्याचबरोबर स्वामीसुतांच्या बाबतीतली घटनासुद्धा खरी आहे आणि स्वामीसुत ज्या वेळेला मुंबईला गेले त्यावेळेला स्वामींनी स्वामीसुतांना भरपूर वेळा बोलवलं होतं, परंतु ते आले नाहीत। कितीतरी लोकांना स्वामींनी त्यांना पाठवले होते आणण्यासाठी, परंतु स्वामीसुत आले नाहीत। आणि ज्या वेळेला स्वामीसुत आजारी पडले, स्वामींचा विरह सहन न झाल्यामुळे ते आजारी पडले होते आणि स्वामी या वेळेला स्वामीसुतांना म्हटले की तोफ भरून ठेवलेली आहे ती आता उडवून देणार। याचा अर्थ स्वामीसुतांना समजला होता, तरीसुद्धा त्यांनी जीवाची पर्वा न केली आणि ते कैलासवासी झाले। स्वामीसुतांच्या आईने ज्यावेळी स्वामींना प्रश्न केला की माझा मुलगा तुमचा भक्त असून तो अकाली मरण का पावला, त्यावेळेला स्वामींनी उत्तर दिले की माझ्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले आणि काळाने संधी साधून त्याच्यावरती झडप घातली। अशा पद्धतीने स्वामींनी त्याच्या आईला उत्तर दिले। यावरूनच आपल्याला असे पाहायला मिळते की स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे। स्वामींच्या आज्ञेमध्ये काहीतरी संकेत दडलेले असतात आणि ते आपल्याला समजणे खूप महत्त्वाचे आहे। आपण ज्या वेळेला स्वामींवरती अविश्वास दाखवतो त्यावेळेला त्यांचे मनसुद्धा दुखत असते। म्हणून आपल्याला विनम्रतेने आपल्या स्वामींची आज्ञा पाळायची आहे। कितीही संकट येऊ देत, कितीही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडू देत, परंतु आपला विश्वास स्वामींवरती अटळ ठेवायचा आहे। कारण स्वामी आपले बघत असतात, आपल्या भक्तांची परीक्षासुद्धा ते घेत असतात। त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला लगेच मिळाली नाही तर त्यावरती आपण स्वामींना दोष देऊ नये, त्यांच्या आज्ञेचे पालन करावे। आणि स्वामींची आज्ञा म्हणजेच एक संरक्षण कवच आहे जे आपल्या कल्याणासाठीच आहे, त्याला आपण कधीच ओलांडू नये। मुळे काहीही झाले तरी स्वामींच्या आज्ञेबाहेर आपण जाऊ नये, कारण मुके प्राणीसुद्धा स्वामींच्या आज्ञेबाहेर कधीच जात नाही। परंतु आपल्यासारख्या मनुष्य प्राण्यांचे मन हे अहंकाराने, स्वार्थाने भरलेले आहे, त्यामुळे स्वामींवरती शंका घेत असते। आणि ज्यांना आपल्या जीवनाचे कल्याण करायचे आहे त्यांनी स्वामींपुढे शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हायचे आहे। कारण स्वामींची आज्ञा मानणे ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे। आणि जर आपण स्वामी भक्त असे म्हणून मिरवत असेल तर आपण स्वामींची आज्ञाही पाळलीच पाहिजे। यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होते, कल्याण होते। तर ही होती छोटीशी माहिती। आपण स्वामींच्या आज्ञेबाहेर का जाऊ नये याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।